Okay students, today we are going to solve practice set 2.3 which is based on completing square method. तर पहिल्यांदा आपण बघूया व्हॉट इज कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे काय की तुम्हाला एक इक्वेशन दिलेली असते, त्या इक्वेशनच्या पहिल्या दोन टर्मला तुम्हाला a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर ह्या फॉर्म्युलामध्ये किंवा मग a माइनस बी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर माइनस 2ab प्लस बी स्क्वेअर ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला ह्या इक्वेशनच्या पहिल्या दोन टर्मला कन्वर्ट करायचं आहे आणि नंतर ती दिलेली इक्वेशन आपल्याला सोडवायची आहे. मग ह्यालाच बोलतात कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. तर त्याच्या स्टेप्स काय आहे ते आपण बघूया. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला चेक करायचं आहे की जी इक्वेशन दिलेली आहे तिचं पहिलं टर्म आहे त्याचा कोएफिशियंट 1 आहे का ते तुम्हाला चेक करायचं. पहिला आपण इक्वेशन ॲज इट इज लिहूया. तर ही पहिली टर्म आहे तिचा कोएफिशियंट 1 आहे, बरोबर. आपली पहिली कंडिशन कंप्लीट झाली इथे. मग तुम्हाला इथे चेक करायचं आहे की दुसरी टर्म आहे मिडल टर्म त्याचा कोएफिशियंट आहे त्याला 2 ने डिवाइड करायचं. सगळ्या इक्वेशनमध्ये तुम्हाला 2 नेच डिवाइड करायचं आहे. मग इथे x चा कोएफिशियंट काय आहे 1 आहे, त्याला आपल्याला कशाने डिवाइड करायचं आहे 2 ने डिवाइड करायचं आहे. मग जी टर्म मिळेल आपल्याला त्याचं काय करायचं आहे स्क्वेअर करायचं आहे. मग इथे 1 चा स्क्वेअर काय येणार 1 येणार, 2 चा स्क्वेअर काय येणार 4 येणार. मग हा जो नंबर मिळाला आपल्याला स्क्वेअर करून जो नंबर मिळाला आहे तो इथे मिडल टर्मच्या नंतर काय करायचं एकदा प्लस करायचं आणि एकदा मायनस करायचं. सो x स्क्वेअर प्लस x ॲज इट इज लिहिलं मी इथे. नंतर आता आपल्याला मिळाला नवीन नंबर 1/4 तो एकदा प्लस करायचा, आधी प्लसच करायचा आहे नंतर मायनस करायचं आहे आणि नंतर मग ही लास्टची टर्म ॲज इट इज लिहायची इज इक्वल टू 0. ओके. मग काय करायचं हे पहिले 3 टर्म्स आहेत त्याला काय करायचं आहे ब्रॅकेट घालायचं आहे. तर ब्रॅकेट घातलं तर तुम्हाला मी मगाशी बोलली a + b ब्रॅकेट स्क्वेअर सारखा एक्सपांडेड फॉर्म हा मिळाला इथे. जर हा x ला a मानलं आणि 1/4 ला जर b मानलं तर आणि जर आपण सोडवलं तर तुम्हाला हे असं मिळेल. म्हणजेच हा ब्रॅकेट आहे तो कम्पेअर होतो ह्या ब्रॅकेट सोबत. म्हणून मग तुमचं x स्क्वेअरचं येणार आहे x, मिडल टर्मचं साइन द्यायचं आहे आणि लास्ट टर्म आहे तिचं स्क्वेअर रूट घ्यायचं, कारण पहिल्या टर्मचं पण आपण स्क्वेअर रूट घेतलंय. मग लास्ट टर्मचं पण स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. तर 1/4 चं स्क्वेअर रूट काय येते 1/2. मग त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 1/4 मायनस 20 इज इक्वल टू 0. ओके. आता हे इथे 1/4 आहे इथे 20 आहे. मग इथे डिनोमिनेटर इक्वल करून घ्यायचं आहे. मग x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/4 मायनस 20. तर डिनोमिनेटर इक्वल करण्यासाठी काय करतो आपण डिवाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू 0. मग इथे तुम्हाला भेटणार आहे x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस आता हा 4 डिनोमिनेटर इक्वल आला तर आपण एकदाच लिहितो इथे 1 मायनस 24 चा 80 इज इक्वल टू 0. मग इथे x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हा मायनस ह्या टर्मचा साइन आहे, बरोबर ना. मग तुमचं येणार आहे मायनस 81/4 इज इक्वल टू 0. इथे समजून घ्या हा मायनस आहे, हा मायनस 1/4 चा साइन आहे म्हणून हा 1 पण मायनस आहे इथे. मग तो 81 हा पण मायनस आणि हा पण मायनस म्हणून तिथे झालं मायनस 81/4 इज इक्वल टू 0. आता हे मायनस 81/4 ला तिकडे घेऊन जाऊया आपण. x प्लस 1/2 स्क्वेअर इज इक्वल टू हा मायनस इक्वल साईडच्या तिकडे जाणार तर तो होणार प्लस 81/4. मग आता आपण काय करूया टेकिंग स्क्वेअर रूट घेऊया. काय करूया स्क्वेअर रूट घेऊन टाकूया त्याचं. टेकिंग स्क्वेअर रूट. मग x प्लस 1/2 चा स्क्वेअर रूट काय होणार आहे x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर होता तो स्क्वेअर कॅन्सल केला मग ते स्क्वेअर रूट झालं इज इक्वल टू 81/4 आहे त्याला आपल्याला घ्यायला लागेल प्लस मायनस अंडर रूट 81/4. आता इथे प्लस आणि मायनस का घ्यायचं बिकॉज जर तुम्ही -9 मल्टिप्लाइड बाय -9 केलं तरी पण तुमचं पॉझिटिव्ह 81च येणार आहे आणि 9 मल्टिप्लाय 9 केलं तरी पण तुमचं 81च येणार आहे. म्हणजेच दोन निगेटिव्ह नंबरचा प्रॉडक्ट पण पॉझिटिव्ह असतो आणि पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर आहे तो पण काय असतो पॉझिटिव्ह असतो. म्हणून आपल्याला इथे स्क्वेअर रूट काढताना प्लस आणि मायनस
दोन्ही साईन घ्यायचे आहे तिथे. देअरफॉर x प्लस 1/2 इज इक्वल टू काय होणार आहे, एकदा पॉझिटिव्ह आपण इथे स्क्वेअर रूट काढून टाकूया. 81चं स्क्वेअर रूट आहे 9, 4चं स्क्वेअर रूट आहे 2 प्लस 9/2 और x प्लस 1/2 इज इक्वल टू मायनस 9/2. समजते. नाव सी मग हा आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून हे उरलेली टर्म्स आहे त्याच्या बाजूची ती तिकडे घेऊन जाऊया आपण. x इज इक्वल टू 9/2 आणि हा प्लस 1/2 इकडे गेल्यावर होणार आहे मायनस 1/2 और x इज इक्वल टू मायनस 9/2 मायनस 1/2. देअरफॉर x इज इक्वल टू 9/2 आहे तर डिनोमिनेटर इक्वल आहे तर तो एकदाच लिहायचा. 9 मायनस 1 काय येणार आहे, 8 येणार आहे. और x इज इक्वल टू माइनस 10/2. देयरफॉर x इज इक्वल टू 2 on the 2 2 4 the 8 4 और x इज इक्वल टू माइनस 5 2 on the 2 2 5 the 10 the x इज इक्वल टू माइनस 5. देयरफॉर 4 and minus 5 are roots of given equation. समजते. इन दिस वे आपण काय केलेलं आहे, ही कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनी हे 2.3 मधला फर्स्ट सम सोडवलेलं आहे. एकदम इझी मेथड आहे. टेक्स्टबुक मध्ये थोडीशी वेगळी दिलेली आहे, मी थोडीशी वेगळी सांगितली आहे. लेट्स मूव ऑन नेक्स्ट सम. आवर नेक्स्ट सम इज, मी बघा थर्ड सम घेतलेला आहे. सेकंड सम तुम्ही सॉल्व करायचा आहे. तर थर्ड सम बघा काय आहे, m² मायनस 5m इज इक्वल टू मायनस 3. तर त्याला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायला आहे. पहिल्यांदा सम लिहा ॲज इट इज. m² मायनस 5m इज इक्वल टू मायनस 3. तर आता ह्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी काय करायला लागणार आपल्याला, m² मायनस 5m हा मायनस 3 इकडे घ्यायचा, तो प्लस 3 होणार आणि इज इक्वल टू 0 घ्यायला लागणार. आता ही आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मधली क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटली. तर हे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड सोडवताना पहिला रूल काय आहे की पहिलं चेक करायचे तुम्हाला की फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट 1 आहे का. तर इथे 1 आहे. नंतर मिडल टर्मचा जो कोएफिशियंट आहे त्याला डिवाइड बाय 2 करायचा. तर मिडल टर्मचा कोएफिशियंट आहे 5, त्याला डिवाइड बाय 2 केलं तुम्ही, नंतर त्याचा स्क्वेअर घ्यायचा. तर तुम्हाला काय भेटणार मग, 5चा स्क्वेअर भेटणार आहे 25, 2चा स्क्वेअर भेटणार आहे 4. मग ही टर्म तुम्हाला इथे एकदा प्लस करायची आहे, एकदा मायनस करायची. ओके, हे स्टार्ट करूया. m² मायनस 5m प्लस 25/4 मायनस 25/4 प्लस 3 इज इक्वल टू 0. तर एकदा काय करायचं, पहिलं प्लस करायचं नंतर मायनस करायचं. ओके, मग आता हे पहिले 3 टर्म आहे त्यांना ब्रॅकेट घालून घेतला तर आपल्याला मग हे कंप्लीट स्क्वेअर मेथड भेटली आपल्याला इथे. मग mचं स्क्वेअर रूट m येणार, मिडल टर्मचं साइन द्यायचं आणि लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट घ्यायचं. लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट येणार आहे 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर, नंतरचा टर्म ॲज इट इज मायनस 25/4 प्लस 3 इज इक्वल टू 0. मग इथे डिनोमिनेटर इक्वल करून घ्यायचा. मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 25/4 प्लस 3/4 आणि मल्टिप्लाइड बाय 4. इथे डिवाइड आणि मल्टिप्लाइड बाय 4 केलं इज इक्वल टू m मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर, डिनोमिनेटर सेम आहे तर एकदाच लिहिला, मायनस 25 प्लस 12 इज इक्वल टू 0. m मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर, मग मायनस 25 इथे 5 मधून 2 मायनस गेले 3 राहिले, 2 मधून 1 गेला 1 राहिले अपॉन 4 आणि साइन मोठ्या नंबरचं बरोबर इज इक्वल टू 0. m मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर हा मायनस 13/4 त्या साईडला गेल्यावर होणार आहे प्लस 13/4 बरोबर इथे झालं. नंतर आता काय करायचं आपल्याला, ह्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे इथे. टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट मध्ये बघा m मायनस 5/2 m मायनस 5/2 त्याचा स्क्वेअर नाही घेतलाय, स्क्वेअर कॅन्सल झाला. स्क्वेअर रूट घेतो म्हणजे स्क्वेअर कॅन्सल इज इक्वल टू, तुम्हाला मी सांगितलेलं की प्लस मायनस घ्यायचं. स्क्वेअर रूट घेताना काय करायचं, प्लस मायनस √13/4. ओके, देयरफॉर m इज इक्वल टू प्लस 13चं स्क्वेअर रूट येणार आहे 13च, √13 लिहिलं आपण इथे आणि 4चं स्क्वेअर रूट येणार आहे 2 और
आणि इथे मायनसचं +5/2 झालं इथे. और m इज इक्वल टू √13/2 + 5/2. ओके, देअरफॉर m इज इक्वल टू, डिनोमिनेटर इक्वल आहे तर तो एकदाच लिहिला, 5 + √13 और m इज इक्वल टू, इथे एकदा -√13 लिहिलं, m इज इक्वल टू 5 - √13/2. ओके, अशा पद्धतीने आपलं हे सम सॉल्व्ह झालेलं आहे. लेट्स मूव ऑन नेक्स्ट. आवर नेक्स्ट सम इज 9y² - 12y + 2 = 0. तर इथे बघा, आपली पहिलेच काय बघतो आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमध्ये, फर्स्ट टर्म आहे तिचा कोएफिशियंट 1 आहे का ते चेक करतो. तर इथे 1 नाही आहे, फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट आहे 9. मग आपल्याला काय करायला लागेल, पूर्ण इक्वेशनला डिवाइड बाय 9 करायला लागेल. मग आपलं फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट 1 होईल. मग 9y² डिवाइडेड बाय 9 - 12y डिवाइडेड बाय 9 + 2 डिवाइडेड बाय 9 = 0. पूर्ण इक्वेशनला काय केलं आपण, डिवाइडेड बाय 9 केलं. मग इथे 9 9 कॅन्सल झालं, इथे 3 3 = 9, 3 4 = 12. ओके, तर मग इथे आपल्याला काय भेटलं, फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट 1 झालं. 1y² - 4/3y + 2/9 = 0. मग आता काय करतो आपण, जी मिडल टर्म आहे, सेकंड कंडिशन काय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडची, जी मिडल टर्मचा कोएफिशियंट आहे त्याला आपण डिवाइडेड बाय 2 करतो. इथे मिडल टर्मचा कोएफिशियंट काय आहे, 4/3 आहे. मग त्याला काय करायचं, डिवाइडेड बाय 2 करायचं. मग काय येणार इथे, 4/3 मल्टिप्लाइड बाय 1/2, म्हणजे डिवाइड करतो म्हणजेच त्याचा इनवर्स आपण मल्टिप्लाय करतो. मग तुम्हाला इथे भेटणार आहे 4/4 नको, इथे 2 × 2 2 × 2 4. मग तुम्हाला इथे भेटणार आहे 2 × 2 आणि 3 2/3. मग त्याचं काय करतो आपण, स्क्वेअर घेतो. त्याचं स्क्वेअर येणार आहे 4/9 येणार आहे. ओके, मग आता 4/9 आहे तो आपण एकदा प्लस करणार आहोत आणि एकदा मायनस करणार आहोत. सो लेट स्टार्ट. y² - 4y/3 + 4/9 - 4/9 + 2/9 = 0. देअरफॉर y², मग पहिले 3 टर्मला आपण ब्रॅकेट घालून घेणार आहे. मग आपल्याला इथे कम्प्लीट स्क्वेअर भेटतोय. आपण काय करणार, y लिहिलं, इथे मिडल टर्मचं साइन लिहायचं आणि लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट लिहायचं. लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट काय येते, 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर. मग हे पुढच्या टर्म ॲज इट इज लिहायच्या, -4/9 + 2/9 = 0. देअरफॉर मग इथे ॲज इट इज येणार हा ब्रॅकेट 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथे डिनोमिनेटर इक्वल आहे तर तो एकदाच लिहिला. -4 मधून 2 गेले, किती राहिले, -2 = 0. ही टर्म आता तिकडे घेऊन जाऊया आपण. देअरफॉर y - 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर = 2/9. आता काय करणार आहोत आपण, टेकिंग स्क्वेअर रूट. तर ह्या टर्मचं स्क्वेअर रूट घेतलं तर काय होणार आहे, त्याचं स्क्वेअर कॅन्सल होणार आहे ह्या साईडचा. y - 2/3 = 2/9चं स्क्वेअर रूट घेणार आहे आपण, तर तो येणार आहे ±√2/9. देअरफॉर y - 2/3 = प्लस, एकदा प्लस घेऊया. 2चं स्क्वेअर रूट काय येत नाही म्हणून त्याला आपण √2 लिहिणार. 9चं स्क्वेअर रूट आहे 3 और y - 2/3 = इथे प्लस घेते, एकदा -√3. देअरफॉर मग आता हे एक साईडला फक्त y ठेवूया, बाकीचे टर्म तिकडे घेऊन जाऊया. y = +√2/3, हा मायनस आहे इकडे होणार +2/3 और y = -√2/3 + 2/3. देअरफॉर y = इथे डिनोमिनेटर इक्वल आहे तर तो एकदाच येणार. काय येणार आहे इथे 2 + √2 और y = 2 - √2/3. ओके, इन दिस वे. देअरफॉर
2 plus root 2 upon 3 or 2 minus root 2 upon 3 are solution, are roots of given equation. Okay, let's move on the next question. या प्रॅक्टिस सेट मधलं 5th सम आहे ते 4th सारखंच आहे, ते तुम्ही स्वतः सोडवू शकतात, म्हणून मी जरा 6th सम घेतले, ते थोडंसं डिफरंट आहे. तर लेट्स स्टार्ट 6th सम. सोल्युशन मध्ये ॲज इट इज लिहून काढा. 5x² = 4x + 7. मग ह्याला काय करायचं, इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. 5x² - 4x - 7 = 0. आता स्टँडर्ड फॉर्म झाला. तर आपले कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडची पहिली कंडिशन आहे की चेक करा की फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट 1 आहे का, नाही तर तो 1 करून घ्यायचा आहे. सो लेट्स डिवाइड ऑल इक्वेशन बाय 5. तर तुम्ही लिहू शकता किंवा नाही लिहिलं तरी चालेल. डिवाइड इक्वेशन विथ 5. तर मग 5x² / 5 - 4x / 5 - 7 / 5 = 0. फुल इक्वेशनला आपण डिवायडेड बाय 5 केलं, इथे 5 कॅन्सल झाला आणि मग आपल्याला फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट 1 भेटलेला आहे. मग इथे राहिलं 4x / 5 - 7 / 5 = 0. आता सेकंड कंडिशन आहे की जी मिडल टर्म आहे त्याचा जो कोएफिशियंट आहे त्याला आपल्याला डिवाइड बाय 2 करायचा आहे. तर मग मिडल टर्मचा कोएफिशियंट काय आहे आपला 4/5 आहे. मग त्याला काय करायचं, डिवायडेड बाय 2 करायचं. जेव्हा आपण डिवायडेड बाय 2 करतो म्हणजेच काय करतो आपण 4/5 लिहितो आणि मल्टिप्लाइड बाय काय करतो, इनवर्स करतो. 2चा इनवर्स येणार आहे 1/2. त्या इनवर्सला मल्टिप्लाय करतो. मग काय भेटलं तुम्हाला इथे 2 × 1 = 2, 2 × 4. तुम्हाला इथे भेटलं 2/5. मग त्याचं काय करायचं, स्क्वेअर करायचं. मग 2चा स्क्वेअर 4, 5चा स्क्वेअर भेटलाय 25. ओके, मग आपल्याला हे 4/25 आहे ते या इक्वेशन मध्ये एकदा प्लस करायचं आहे, एकदा मायनस करायचं आहे. ओके, तर x² - 4x / 5 प्लस करायचं आधी 4/25 - 4/25 - 7/5 = 0. नंतर काय करायचं, पहिले 3 टर्म्स आहे त्याला ब्रॅकेट टाकून घ्यायचं आहे. मग तुम्हाला काय भेटले, कंप्लीट स्क्वेअर भेटलेला आहे. मग तुम्ही त्याचं ब्रॅकेट फॉर्म मध्ये लिहायचं. त्याला x स्क्वेअर रूट x, मिडल टर्मचं साइन आणि लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट. लास्ट टर्म 4/25 आहे, त्याचं स्क्वेअर रूट येणार आहे 2/5. 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर आणि नंतरचं ॲज इट इज 4/25 - 7/5. आता इथे डिनोमिनेटर इक्वल करायचं. त्याच्यासाठी काय करतो आपण, मग ह्या टर्मला मल्टिप्लाइड बाय आणि डिवाइड बाय 5 केलं. मग 5 × 5 = 25. मग आपल्याला काय होणार आहे, डिनोमिनेटर इक्वल होणार आहे इथे = 0. मग x - 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथे डिनोमिनेटर इक्वल आला तर तो एकदाच लिहिला आपण 25 आणि हे मायनस साइन तसंच राहणार आहे, दोन्हीनं पण मायनस आहे. इथे 4 आणि इथे येणार आहे -35. ओके, = 0. मग पुढे लिहूया आपण x - 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर -35 - 4 काय येणार आहे, -35 - 4 -39/25 = 0. Therefore x - 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर हा तिकडे घेऊन जाऊया 39/25. ओके, आता इथे टेकिंग स्क्वेअर रूट, इथे स्क्वेअर रूट घेऊया आपण. स्क्वेअर रूट घेतलं तर इथला स्क्वेअर कॅन्सल होणार आहे. x - 2/5 ± √39/25. Therefore x - 2/5 +39 चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून ते √39च लिहायचं आहे आणि 25चं स्क्वेअर रूट 5 येते. और x - 2/5 -√39/5. Therefore x +39/5 +2/5 और x
minus root 39 plus upon 5 plus 2 upon 5. Therefore x is equal to इथे डिनोमिनेटर 5 आहे मग तो आपण एकदाच लिहितो. मग इथे काय येणार आहे प्लस रूट 39 प्लस 2 और x is equal to minus root 39 plus 2 upon 5. Therefore plus root 39 plus root 2 upon plus 2 upon 5 और minus 39 plus 2 upon 5 are the roots of given equation. अशा पद्धतीने आपण अतिशय सोप्या पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट 2.3 सोडवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.